फर्स्ट आपल्या ब्लॉग मध्ये आपले मालक, आपले शेठ, आपले मालक, आपले शेठ यांचं आपण दर्शन घ्या ब्लॉग मध्ये. बाबडी फेस रिव्हील, फेस रिव्हील, बाबडी फेस रिव्हील. आपले आता दिसतात का माणसं? आमची माणसं दिसतात का? टोपरी इकडे बांधून एकदम ब्लॉगर आपले दुसरे ब्लॉगर. सुप्रभात मंडळी, आपण कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय. आत्ता आपली गुड मॉर्निंग झालेली आहे आणि संपडशील अरे राहू दे. नाही काय काय एवढं लागणार आहे ना? लागणार थोडी आहे. भाऊ आहे ना माझा, तुझा भाऊ आहे ना, बांधील की इकडे तिकडे. मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं घसघशीत स्वागत आहे. आज आपण चाललो आहे, आपला आवाजावरून समजत असेल की आपण आज बाहेर थोडंसं ट्रिप असं नाही म्हणता ना, आपण एक लग्न अटेंड करायला चाललो हिच्या गावी, म्हणजे सासरवाडीत चाललोय. तर त्यानिमित्त ब्लॉग तर झालाच पाहिजे. आता आम्ही इथून अंधेरीवरून निघालोय, म्हणजे निघतोय. इथून आपण सँटावला जाणार आहोत. सँटावरून आपण एक प्रायव्हेट गाडी केली आहे, ज्याच्यामध्ये मी, बाबू ही आणि आई असणार आहे, मोठी आई आहे, दादा, वहिनी, सगळे बरेच जण आहेत. 6-7 जण आहोत. तर आपल्याला दर्शन देतो. दर्शन फर्स्ट आपल्या ब्लॉग मध्ये आपले मालक, आपले शेठ, आपले मालक, आपले शेठ यांचं आपण दर्शन घ्या ब्लॉग मध्ये. की बाबडी फेस रिव्हील, फेस रिव्हील, बाबडी फेस रिव्हील. आपले मालक, आपले सर्व ना, देवाचा मालक. हा बस हा इथे नाही ठीक आहे. ते कपडे तर दिसणार रे. अरे आपलं घर आहे नॉर्मल, तर सगळं दिसणार. तर आता आपण निघूया इथून फटफट. आपलं 2-3 दिवसाचं असेल, जे काय असेल ते 2-3 दिवसात जेवढे ब्लॉग येतील तेवढे येतील. आपण जेवलो नाही आहोत, जेवण बांधून घेतलेलं आहे. मध्ये कुठे थांबून खायचं किंवा आता पहिलं निकिताकडे जायचंय, कारण तिथेच गाडी येणार आहे, म्हणजे हायवेला, सेंट्रल हायवेला. तर भेटू. ब्लॉग कंटिन्यू करा. आजचा ब्लॉग ट्रॅव्हलिंगचा नॉर्मल असेल. हाच ब्लॉग आपण उद्या पण कंटिन्यू करू. बघू कसा काय विषय होतोय. मंडळी, आपण सांताक्रूजला पोचलोय. सारख्या बाबूला नाही दाखवत. मंडळी, आपण सांताक्रूजला पोचलोय. लांबची माणसं अजून आली नाही आहेत. गाडीवाल्याला पण मी आता फोन केला, तो येतोय बोललाय. तोपर्यंत वॉशरूमला जाऊन या आणि वाट बघावी लागते. ठीक आहे, बघूया आता का लेट झाले ते विचारू नंतर. म्हणजे आपली जर्नी स्टार्ट झाली. थोडं काळोख आहे मागे. आपली पब्लिक सगळी मागे बसले. आता आपण मानपूरच्या ब्रिजला आहोत. इथून आपण एक पनवेलला स्पॉट घेऊ. मध्ये आम्ही जेवलो नाही, त्यामुळे थोडंसं काहीतरी खाया प्यायचं, भावाला चहा बी प्यायचं असेल तर भावाला इज्जत आहे. भावाचा भाव म्हणजे आपला पण भाव. राजन आमच्या शेजारी लहानपणापासून, माझे आणि राजनचे एवढे असं आमचे नाही आहेत, पण माझा बारका भाऊ ना, त्याचे लय घनिष्ठ संबंध आहेत राजनचे. त्यामुळे लहानपणापासून राजन आमच्या माझ्यापेक्षा पण राजन मोठा आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. पण ते असतं ना एरियामध्ये आपलं थोडंसं बसणं उठणं. ती वयोगटाचं काय हे नसतं त्याचं. आपण आता मानपूरच्या मानपूरचं का चेंबूरच्या बीचला आहोत ना, आपल्या चोरला टर्मिनस. भेटू मध्ये कुठे थांबलो तर शूट करायला. मागची आता दिसतात का माणसं? आता आमची माणसं दिसतात का? टोपरी विपरी बांधून एकदम ब्लॉगर. आपले दुसरे ब्लॉगर पण आहेत. नमस्कार. दादा आणि दादा
पण आहे मोठा दादा पण आहे. दादाने आत्ताच टाकला नाही व्हिडिओ युट्यूबला. कुठली छत्रपती शिवाजी महाराजांची. सगळ्यांनी ब्लॉग बनवा. मला नोटिफिकेशन म्हणजे आपण जेवायला थांबलो वेलकम रेस्टॉरंट. कोण जेवणारा माहित नाही पण आम्ही दोघं तर जेवणार. आम्ही दोघं जण कन्फर्म जेवणार. पण आम्ही डबा घेऊन आलो. मंडे आपण ऑर्डर केलं आहे पण आपल्यासाठी भाजी आहे त्यामुळे 2 रोटी आणि शेजवान राईस ऑर्डर केलं. बाकी सगळ्यांनी चहा बाकी सगळं ऑर्डर केलं आणि बाबूची थोडीशी मस्ती चालू आहे. काय विषय करतो पण थोडी मस्ती चालू आहे. हो मज्जा आहे बाबूला चावेला आई तो शी करत असेल. मंडळी माफ करा सगळं खाऊन पण झालं. नंतर आठवलं अरे ब्लॉगमध्ये सांगायचं आहे आपण शेजवान राईस बोललो तो मागवला आहे. घरातून भाकरी आणि भाजी आणलेली पनीर मटर पनीरची भाजी ते पण आपण खाल्लेलं आहे. एवढी भूक लागलेली ना नेक्स्ट लेवल. धीर नसतो खायला, धीर नसतो खाण्याला. थोडंसं आजूबाजूचा बाजार इग्नोर करा. पचनक्रिया चांगली आहे आपली. म्हणजे आपण पोचलोय घरी फायनली. आणि ते एका साईडला अंतरून चाललंय आणि एका साईडला बघा हे सगळं डोळा लागत नाही. बबडी डोळा म्हणजे तो बघा. बबडी कुठं चाललाय तो टोपरा? ते बघ बबडू ते बघ कोण आहे. चला गुड नाईट. गुड नाईट बोला म्हणून night. सकाळी उठे सकाळी. गुड नाईट. सुप्रभात मंडळी. आपण कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय. आत्ता आपली गुड मॉर्निंग झालेली आहे आणि थांबडशील आपली गुड मॉर्निंग झालेली आहे. आता अंघोळ बिंघोळ करूया, फटफट नाश्ता विष्टा करूया आणि उगा हळदीचा काय विषय आहे कसं काय. यांच्याकडे सकाळपासून हळद असते, गाणी वाजतात त्यामुळे कॉपीराईटचे चान्सेस जास्त आहेत. थोडंसं आपण बंद करूया विंडो. दुसरी गोष्ट संध्याकाळी एकदम जंक्शन असेल, जाऊन दीपाला पण भेटायचं आहे, दीपाच्या बाबूला भेटायचं. थोडीशी एक्साइटमेंट आहे या दोघांना भेटवण्याची किंवा काय बघूया. आता आमच्या मॅडम पहिला अंघोळीला झाले आणि एक DJIचा जो आहे कॅमेरा त्याचा पण आपण रिव्ह्यू देऊया. दादाने घेतला आहे तो, अजून मी हँडल केला नाही पण मला क्वालिटी चांगली वाटली, व्हिडिओ क्वालिटी म्हणा किंवा काय. पाहिजे मी एकदा श्रीमानची व्हिडिओ बघितली त्यात त्यांनी सांगितलं की DJIचा तो ते कॅमेरे चांगले आहेत म्हणून, ॲक्शन कॅमेरे सगळे. आपल्याला पण अपडेट करायला जमलं तर करू पण थोडा टाईम आहे आपला सध्या. गोप्रोवरती जमतं आहे तर कशाला उगाच, कारण की त्याच्या सगळ्याच ॲक्सेसरीज परत वेगळ्या घ्यायला लागतील. चालायचं ना हा उबडी चालायचं. याला घेऊन कुठे येणार बाईकवर? हे भेटतील ना? इकडे इकडे त्याच्याकडे बघा, पहिला त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे बघा. मंडई काय बोलताय? मनोमिलन काय काय शब्द वापरू शकतो? दोन मिलन मिलन सभे दोन बादशाह लोकांचं मिलन झालेलं आहे. त्यातला एक सकाळी बादशाह आपला बघितला, आता बघा दुसरा बादशाह.
हाय कृषांग, काय दिसतंय तुला? दोन लेकरू आहे आपले, एक सुरतचा एक माझा आहे. दोघांची मस्ती झाली. बबडी इकडे बघ. ताट कशाने झालास? हलतील का नाही जरा? अरे राहू दे. नाही काय काय एवढं लागणार आहे ना? लागणार थोडी आहे. भाऊ आहे ना माझा, तुझा भाऊ आहे ना. बांधील की इकडे तिकडे काय हॅशटॅग बांधील की. तू जाशील का ना पुढे? मी पाठवेन नाही तुला व्हिडिओ. रात्री बबडू काय आजीवरची तर मंडळी आपलं दुपारी थोडंसं आराम आणि असं टाइमपास करून झालं. तुम्ही बघितलं बाबू आणि आपला कृषांक कसं टाइमपास करत होते, त्यांच्यावर खेळून बिळून झाले. आता प्रॉपर हळदीला सुरुवात होईल. तर आता आपण जाणार आहोत. बाबूचा विषय बघायचे, खेळाखेळीचं चाललं आहे. मामा तिथे झोपलाय. आता आपण जाऊया हळदीला. हळदीला ह्या टायमाला स्पीकर आहे, त्यामुळे मला वाटत नाही मी काय जास्त टाकू शकेन असं. पण त्यातल्या त्यात एखादी म्युझिक वाजवली म्हणा किंवा काही असेल टाकण्यासारखं तर 100%. आणि दुसरं काय आजचा ब्लॉग निवांत हाच असेल. उद्या लग्नाचं येईल. Popa,